वैष्णवी कॉन्व्हेंटमध्ये भीषण आग, वेळीच मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला। सेंदुरवाफा शहरातील प्रगती कॉलनी येथे असलेल्या वैष्णवी कॉन्व्हेंट येथे फ्रीजमध्ये स्पार्कमुळे आग लागून क्षणार्धात धुराचे लोट पसरू लागले होते। आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी साधारण 12 वाजताच्या सुमारास घडलेली आग लागण्याची घटना काही क्षणांसाठी सर्वांच्या अंगावर काटा आणणारी ठरली। सदर कॉलनीत दीपक रामटेके यांचे बिल्डिंग मध्ये असून अचानक फ्रीजमध्ये झालेल्या स्पार्कमुळे आग लागली आणि क्षणार्धात धुराचे लोट पसरू लागले। परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। ही घटना घडताच परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती। मात्र संकटाच्या या क्षणी सामाजिक बांधिलकी जपत प्रगती कॉलनी येथे राहणारे इंजी संदीपभाऊ वासुदेव बावनकुळे नगरसेवक यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नगर परिषद अग्निशामक दल, पोलीस स्टेशन तसेच इलेक्ट्रिक विभागाला कळवून मदतकार्याला वेग दिला। त्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या जलद प्रतिसादामुळे काही मिनिटांतच घटनास्थळी यंत्रणा दाखल झाली। अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला। त्यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात भीती आणि अनिश्चितता होती। योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब दिलासा देणारी ठरली। घटनेनंतर कैलास मेंढे व रोहित उके यांनी घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। प्राथमिक तपासात ही आग फ्रीजमधील विद्युत स्पार्कमुळे लागल्याचे समोर आले असून यावेळी उन्हाळ्यामध्ये गॅस सिलेंडर व फ्रीज तपासणी वेळोवेळी करून काळजी घ्यावी असे आवाहन इंजी संदीप बावनकुळे नगरसेवक यांनी केले आहे।